इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सातपूर परिसरातील शिवाजीनगर तुकाराम गार्डन जवळील विठ्ठल रुक्मिणी श्रीराम रो हाऊस परिसरात आज सकाळपासून बिबट्याच्या वावरामुळे एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. सकाळी 7 वाजल्यापासून सुरू असलेली ही थरारक घटना दुपारपर्यंत लपाछपीच्या खेळातच अडकून पडली. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी बांधकाम सुरू असलेल्या रो हाऊसवर कामगार आपापल्या कामात गुंतलेले होते. काही जण टाईल्स बसवत होते, काही जण पाणी मारत होते. याच दरम्यान अचानक पाठीवर जखम झालेला बिबट्या त्यांच्या समोर आला. क्षणभर सर्व काही स्तब्ध झाले आणि पुढच्या क्षणी कामगारांनी जीव वाचवण्यासाठी एकच पळापळ केली. दरम्यान सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या रो हाऊस परिसरात शांतपणे बसलेला दिसून आला आणि ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली आणि त्यानंतर घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली. मात्र परिस्थिती तणावपूर्ण असतानाच बिबट्या अचानक बाहेर पडला आणि नागरिकांमध्ये एकच पळापळ सुरू झाली. भीतीने लोकांनी अक्षरशः पळ काढल्याचं दृश्य पाहायला मिळालं. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक अमोल पाटील यांनी तातडीनं वनविभाग आणि पोलिसांना पाचारण केलं. गंगापूर पोलीस पथक, वनविभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल होताच शोध मोहीम सुरू करण्यात आली. प्राथमिक अंदाजानुसार बिबट्या रो हाऊसमध्ये लपल्याची शक्यता वर्तवण्यात आली. मात्र शोध मोहीम सुरू असताना तो जवळील गवतामधून बाहेर येताना दिसला. वनविभागाने त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण तो पुन्हा झुडपामध्ये पसार झाला. परिसरात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या गवत आणि झुडपांमुळे बिबट्याला अचूक त्याचा ठाव ठिकाणा मिळणं कठीण झालेलं आहे. प्रशासनाने ड्रोनच्या सहाय्यानं शोध मोहीम अधिक तीव्र केलेली आहे. जवळपास 4 तासांपासून बिबट्या झाडाझुडपांमधून लपून बसल्याची माहिती आहे. सुरुवातीला बिबट्या ध्रुवनगर परिसरात असल्याची अफवा पसरली होती. नंतर तो शिवाजीनगरमधील तुकाराम महाराज क्रीडांगण परिसरात तुळजाभवानी मंदिराच्या मागील बाजूस असल्याचं स्पष्ट झालं. सध्या वनविभागाने संपूर्ण परिसर सील केलेला असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे. तरीही कुतूहलापोटी काही नागरिकांची गर्दी होत असल्याचं दिसून आलंय. संपूर्ण परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता असून कधीही काहीही घडू शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अखेर रेस्क्यू टीमकडून शर्थीच्या प्रयत्नानंतर त्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात यश मिळाले आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. NCN न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.